भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. कमळ ही खून लक्षात ठेवा. कमळ ही खून लक्षात ठेवा. आज माघारीनंतर आपण पाहतोय कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीचे संकेत स्पष्ट झालेले आहेत आणि आपण पाहतोय आज माघारीनंतर प्रचाराला वेग आलेला आहे। भाजपाचे अधिकृत जे उमेदवार आहेत अश्विनीताई पाटील जे आहेत यांच्या प्रचारासाठी आज आयनापूरमध्ये प्रचार दौरा हा करण्यात आलेला आहे। प्रचार फेरी झालेली आहे। आयनापूर गावचे उपसरपंच जे आहेत लहू दड्डीकर आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत। काय सांगाल, आयनापूरमध्ये आज भाजपाचा प्रचार फेरी झालेली आहे, प्रचार दौरा झालेला आहे, कसं वातावरण आहे आणि कशा पद्धतीने आयनापूरकर भाजपाला सहकार्य करतील? आयनापूरकर भरघोस मताने सहकार्य करणार, कारण आयनापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचं थ्रू भरपूर कामं झाले आहेत। आज 550 लाभार्थी महिला असतील लाडक्या बहिणीच्या, नंतर 65 घरकुल आहेत, बाकीचा निधीसुद्धा भरपूर आला आहे। त्यामुळं आयनापूरमध्ये भारतीय जनता पार्टीला भरपूर शुभ होणार। आमचे जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी विठ्ठल पाटील व पंचायत समितीच्या सदस्य मॅडम अश्विनी बाबासाहेब पाटील खातेदार यांना आयनापुरातनं 1 नंबरची मतं मिळतील। तुमच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत, तुम्ही उपसरपंच असताना जी कामं केलं आहे ती भाजपाच्या सहकार्यातून केलं आहे? भाजपच्या सहकार्य आणि भाजपच्या मतीमुळे झालेत। एकमेव आयनापूर गाव असेल जिथं लाडक्या बहिणीचं कुठलेही फॉर्म रिजेक्ट वगैरे झालं नाहीत, कुठलेही लाडक्या बहिणीचे फॉर्म वगैरे रिजेक्ट झाले नाहीत। आयनापूरमध्ये सगळ्यात जास्त लाभार्थी लाडक्या बहिणीचे आणि घरकुलसुद्धा 65 घरकुलपत्र मंजुरी झाल्या, त्याला भाजपच्या याच्या सहकार्यामुळे वगैरे झाले। आता देशातसुद्धा भाजप आहे आणि राज्यातसुद्धा भाजप आहे, लक्षात ठेवा। त्यामुळं काय निधीसाठी कमतरताचा विषय येत नाही, निधीही राहणार आणि सगळी कामं करायची असली तर आज भाजपाशिवाय दुसरी काय हे होत नाही, कामं करता येतील सगळे, निधी भरघोस उत्पन्न राहणार। आयनापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भाजप हा पक्ष महत्त्वपूर्ण आहे का? 100% सर, 100%। कारण काय वरती केंद्रात पण भाजप आहे, महाराष्ट्रात पण भाजप आहे आणि ती युती आहे ते, त्यामुळं काय इथं अडचण येणार नाही आहे, एक लक्षात घ्या। म्हणजे निधी आणण्यासाठी आमचे पाटील साहेब आहेतच, परत विठ्ठल पाटील साहेब आहेत, परत खातेदार पाटील आहेत, यांच्या मतीतनं आम्ही काय सगळे काही सहकार्य करून गावचा विकास साधू, जी कामं राहिलेली आहेत ती करून घेण्याचा प्रयत्न करू आम्ही। जवळजवळ नाही म्हटलं तर 65-70% आम्ही मतदान घेऊ शकतो इथं। गावचा उमेदवार जरी असला तरी जी पाळंमुळं जी आहेत लोकांची काय ती भाजपशी जोडलेली आहेत। ती लाडक्या बहिणीची जी योजना झालेली आहे त्याच्यामुळं प्रत्येक महिला 100% कमळला मतदान करणार। इथून पुढं कुठलाही विकास निधी हा आयनापूरसाठी मोलाचा सहकार्य आम्ही करूच। त्याच्यानंतर इथल्या उद्योग, काही युवकांना मी भेटलो, त्यांच्या उद्योगांच्या समस्या आहेत, म्हणजे प्रकरणं कर्जाची प्रकरणं असेल उद्योग चालू करण्यासाठी, त्यांच्यासाठी मदत करूच आपण। कारण उद्योग हा महत्त्वाचा आहे, शेतीपूरक व्यवसाय करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण शेती हा नदीकडा असल्यामुळं थोडंफार ऊसाचा प्रॉब्लेम असतो, पाण्याचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यासाठी शेतीपूरक व्यवसाय जोडधंदा हा मुलांनी केलाच पाहिजे। काही मुलं बाहेरच्या गावचे आहेत, म्हणजे बाहेरगावी नोकरीसाठी जातात, पुण्याला असेल, त्यांना इथं काम देण्याचा आम्ही प्रयत्न करू। बेरोजगारांची खूप संख्या मोठी आहे इथे, तर त्या बेरोजगारासाठी तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही अनुदान किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला काय माहिती आहे? नाही, अनुदान हा जिल्हा परिषदेच्या लघु उद्योगासाठी ते जे आहेत त्याच्यासाठी जे योजना आहेत ते आम्ही त्यांच्या तळागाळापर्यंत पोचवू 100%। केंद्रामध्ये सरकार आहे तुमचं, राज्यामध्ये आहे, आता जिल्हा परिषदेत येईल अशी तुम्हाला खात्री वाटते का आणि कशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये प्रतिसाद मिळतोय? खात्री आहे, 100% खात्री आहे। आपले भाजपचे म्हणजे बहुमताकडे वाटचाल सुरू आहे आणि येणार, नक्की येणार। आणि प्रलंबित जे कामं आहेत आयनापूरमधील, आयनापूर आणि सरोलीला जोडणारा जो बंधारा आहे मंजूर झाला आहे, पण अजून ते पाठपुरावा नक्की त्यात करून लवकरात लवकर आम्ही उंची करून लवकरात लवकर आम्ही ते पाठपुरावा करून कामाला सुरुवात करतो। मी अश्विनी बाबासाहेब पाटील पंचायत समितीमधून उभारलेले आहे। मी महिलांच्या सक्षमी करण्यासाठी आणि भाजप राज्यात आणि केंद्रात आहे, त्यांच्या मतीने मी सर्वांगीण विकास करेन। माघारीनंतर पाहतोय प्रचाराला वेग आलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार आयनापूरमध्ये प्रचार करताना दिसत आहेत। आयनापूर गावचे उपसरपंच लहू दड्डेकर यांच्या मार्गदर्शनात आज प्रचार दौरा झालेला आहे। त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकसुद्धा आहेत, खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि युवकांच्यासाठी काहीतरी करण्याचा विठ्ठल पाटील यांचा इथे संकल्प आहे, मानस आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी मीनाक्षी पाटील आणि अश्विनीताई पाटील यांना निवडून द्यावे असे आव्हान आज या प्रचार फेरीनंतर, या दौऱ्यानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे, आव्हान केलेलं आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे।